नमस्कार. आज मी भूप राग शिकवणार आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. छानशी चाल आहे. यामध्ये भूप, भूपेश्वरी, भूपेश्वरी आणि जनसंमोहिनी असे 3 राग आलेले आहेत. प्रथम भूप हा पायाभूत आहे राग. त्याचं मी आरोहावर तुम्हाला वाचून दाखवतो. सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा. पुन्हा एकदा सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा. त्रिकोण कसा आहे? सा रे सा सा रे ग रे सा सा रे ग प ग रे सा सा रे ग प ध प ग रे सा सा रे ग प ध सा ध प ग रे सा सा रे ग प ध प ग रे सा सा रे ग प ग रे सा सा रे ग रे सा सा रे सा 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 ध सा सा ध प ध सा सा ध प ग प ध सा सा ध प ग रे ग प ध सा सा ध प ग रे सा रे ग प ध सा सा ध प ग रे ग प ध सा सा ध प ग प ध सा सा ध प ध सा सा ध सा सा. अशा प्रकारे त्रिकोणी आहे. प्रत्येक रागाचा त्रिकोण करावा, ज्यामुळे त्या रागावर आपलं कंट्रोल येतो. आता भूपेश्वरी जो राग आहे त्याच्यामध्ये फक्त कोमल दैवत आहे. बाकी स्वर सगळे सारखेच आहेत. पहा. सा रे ग प ध प ग प ध प ग रे सा. आरोहावर तसेच भूप सारखे सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा. त्याचा एक त्रिकोण तुम्ही आता सांगितलं तसा दैवत कोमल घेऊन करू शकता. आता जनसंमोहिनी त्याचे आरोहावर दाखवतो. सा रे ग प ध रे सा सा नी ध प ग रे सा सा रे ग प ध नी सा सा नी ध प ग रे सा. अशा प्रकारे आरोह आणि रागाची माहिती आहे. आता प्रत्यक्ष आपण या ठिकाणी अभंग पाहूया. रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, सुख झाले झाली साजनी, सुख झाले झाली साजनी, सुख झाले झाली साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव
विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी. सुख झाले गो झाले साजनी, सुख झाले गो झाले साजनी, सुख झाले गो झाले साजनी. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. बहुत सुकृतांची जोडी, बहुत सुकृतांची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृतांची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी. सुख झाले झाले साजनी, सुख झाले झाले साजनी, सुख झाले झाले साजनी. सर्व सुखाचे आदर, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार. सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर. रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी. सुख झाले झाले साजनी, सुख झाले झाले साजनी, सुख झाले झाले साजनी, साजनी, साजनी. अशा प्रकारे अभंग झालेला आहे. नोटेशन तुम्हाला वाजून दाखवतो. सोपं आहे नोटेशन. रूप पाहता पाहता लोचनी, पध सा 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 प पध सा प. रूप पाहता पाहता लोचनी, पध सा 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 प पध सा प. आता पुढे रूप पाहता पाहता लोचनी, पद सा 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 प पध पद. पुन्हा एकदा रूप पाहता पाहता लोचनी, पद सा 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 प पध पद. सुख झाले झाले गगरे गरे सा सा सा. सुख झाले झाले गगरे गरे सा सा सा. साजनी,
गप धप. आता हे 2 वेळा म्हणायचं आणि 3ऱ्या वेळेला उतरणीच्या वेळेला, कारण आपलं ध्रुवपद सुख झाले व साजनी असं आहे, तर थोडासा फरक आहे, ते आता वाजून दाखवतो. साजनीमध्ये पुन्हा एकदा पहा. सुख झाले हो झाले साजनी, सुख झाले हो झाले साजनी, सुख झाले हो झाले साजनी. 3ऱ्याला फक्त साजनी बदलायचं. साजनी उतरणीच्या वेळेला बस संपलं. बाकी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, हा धप पप ग धप पदसा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, पद सा 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 धस रे सा द प. आता पुढे थोडस वेगळं आहे. तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, ग ग रे सा सा रे मी सा ग रे सा सा सा. तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. आणि पुन्हा मग रूप पाहता नेहमीप्रमाणे, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, सुख झाले हो झाले साजनी, सुख झाले हो झाले साजनी, सुख झाले हो झाले साजनी. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर आता म्हटलेल्या चालीप्रमाणेच आहे. नोटेशन दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला काही शंका येण्याचं कारण नाही. नोटेशनवर प्रयत्न करा, कॉमेंट्स द्या, म्हणजे मी शिकवतो ते तुम्हाला आवडतं की नाही हे मला कळेल, मला प्रेरणा मिळेल. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.